यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा केला जातोय आणि याचाच उत्साह नाशिक शहरातील संपूर्ण मनसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये मनसेकडून लावण्यात आलेले एक बॅनर जे आहे ते अधिक चर्चेचा विषय ठरतोय। यावरती राज ठाकरे यांच्या फोटोसह भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर हे जे बॅनर आहे ते मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे आणि नाशिकमध्ये होत असलेल्या मनसेच्या वर्धापन दिनासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आहेत। भाऊ, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जातोय, तयारी कुठपर्यंत आली आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय, याचा आम्हा सर्व मनसैनिकांना अतिशय आनंद झालेला आहे। आणि ह्या वर्धापन दिनाच्या 1-2-3 दिवस बाकी राहिलेले आहे आणि तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण शहर हे मनसेमय झालेलं आहे। संपूर्ण चौकामध्ये होल्डिंग्स लागले गेलेले आहे, कमानी लागल्या गेलेल्या आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। माननीय राजसाहेबांचं नाशिक हे आवडतं शहर आहे आणि माननीय राजसाहेबांना ऐकण्यासाठी नाशिकमधील संपूर्ण मनसैनिक असेल, संपूर्ण राजसैनिक असेल, नाशिककर असेल, हे नक्कीच येणार आहे। नक्कीच मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। याचबरोबर राजसाहेब जे आहेत ते आता काळाराम मंदिरात जाऊन देखील दर्शन घेणार आहेत। काय सांगाल? माननीय राजसाहेब काळाराम मंदिरमध्ये जाऊन आरती करणार आहे, दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर आमचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे। त्यानंतर काही आमच्या तिथं पक्षप्रवेश आहे, म्हणजे 8 तारखेला हा सगळा उपक्रम आहे। मग दर्शन घेणार, काळाराम मंदिरामध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणार, त्यानंतर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार, माजी नगरसेवक आहे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे। म्हणजे 8 तारीख ही संपूर्ण साहेबांचा बिझी शेड्यूल असणार आहे। नक्कीच भाऊ, आपण देखील या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावलाय, काय आपल्या भावना आहेत? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारण बघता आज जर तुम्ही बघितलं तर राजकारणाचा अक्षरशः चिखल झालेला आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा एक आशेचा किरण दिसतोय, तो म्हणजे राजसाहेब। आणि आज जर तुम्ही बघितलं तर माननीय राजसाहेबांचं व्हिजन, माननीय राजसाहेबांचं जे नेतृत्व आहे हे ह्या महाराष्ट्राला त्याची गरज आहे। आणि जनसामान्यामध्ये अशी चर्चा आहे की आपण सगळ्यांना संधी दिली, एकदा राजसाहेबांना सुद्धा संधी देऊया आणि आम्हाला सर्व मनसैनिकांना माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांना येत्या नजीकच्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री करूच असा आम्ही निर्धार बांधलेला आहे। नक्कीच भाऊ, खरं तर यंदा वर्धापन दिन जो आहे तो नाशिकमध्ये साजरा केला जातोय। काळाराम मंदिरात राज ठाकरे दर्शन घेणार आहेत। काय आगामी काळात निवडणुका देखील आहेत, काय म्हणजे एकूणच काही राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही रणशिंग फुकले जाणार आहेत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशाने चालतो। माननीय राजसाहेब आम्हाला जो काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल। माननीय राजसाहेब ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे काही रणशिंग फुंकणार त्यासाठी आम्ही त्याला सामोरे जाणार। मग ती निवडणूक असेल, पक्ष संघटन असेल, आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। नक्कीच आपण बघितलं, ह्या ज्या भावना आहेत त्या मनसैनिकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये जो राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्रीचा बॅनर लागला आहे त्यामुळे त्यावरूनच राज ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही अशा भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।